हिंगोली शहरात नगरपालिका प्रशासनाने अनेक ठिकाणची अतिक्रमणे काढून टाकलीत। मात्र शहरातील वाशिम अकोला रस्त्यावर असलेल्या एका बँकेचे अतिक्रमण काढले नसल्याचा आरोप होत आहे। ओमप्रकाश देवडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेने केलेल्या कथित अतिक्रमणासंदर्भात बहुजन समाज पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे। बँकेचे हे अतिक्रमण अनेक दिवसांपासून आहे। शहरात इतर लहान मोठी अतिक्रमणे काढण्यात आली असताना या मोठ्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीने केला आहे। याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना बहुजन समाज पार्टीचे ॲडव्होकेट प्रज्ञावंत मोरे, अमोल घोंगडे आणि विश्वर जावळे उपस्थित होते। त्यांनी तात्काळ या अतिक्रमणांवर कारवाई करून बँकेला नियम पाळण्यास भाग पाडावे अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। आता जिल्हाधिकारी यावर काय कार्यवाही करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। नमस्कार, मैं ॲडव्होकेट प्रज्ञावंत मोरे, बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश माजी प्रदेश सचिव तथा जिल्हाध्यक्ष हिंगोली जिल्ह्यातील देवडा ओमप्रकाश देवडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक यांचं जे सार्वजनिक रस्त्यावर झालेले अतिक्रमण आहे ते तत्काळ हटवण्याच्या संदर्भात 15 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली या ठिकाणी आम्ही उपोषणात बसत आहे। आणि या उपोषणाच्या प्रामुख्याने जी मागण्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत। पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक जी आहे अतिक्रमणामध्ये तिचं बांधकाम झालेलं आहे, ती बँक तत्काळ उद्ध्वस्त करण्यात यावी। ज्या पद्धतीने गोरगरिबी लोकांचे छोटी मोठे व्यवसाय असणारे अतिक्रमणं प्रशासनाने उद्ध्वस्त केलेले आहेत, त्याच पद्धतीनं पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक याचे देखील अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात यावं। पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक यांच्याकडून प्रतिमाह 2 लाख रुपये याप्रमाणे जमा करून शासनाच्या तिजोरीत तो पैसा जमा करावा। त्याच पद्धतीने पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक या बँकेला सहकार्य करणारे नगर परिषदेचे सर्व कर्मचारी ज्यांनी हे अतिक्रमण कायम राहावं म्हणून त्यांना सहकार्य केलं त्या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करून बडतर्फ करण्यात यावं। तसेच त्या ठिकाणी जो रस्त्याला जो अडचण झालेली आहे तर ते पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक हटवून त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून वाशिम व हिंगोली या रस्त्याचं रुंदीकरण करण्यात यावं। वास्तविक पाहता पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक यांच्याकडे कुठल्याही भाडेतत्वाचा करार नाही, बँकेतला कुठलंच PR कार्ड नाही, बँकेच्या जागेचा कुठलाच एन लाऊट नाही। जाणून बुजून त्या ठिकाणी बँकेचं अतिक्रमण आहे आणि हे अतिक्रमण 14 तारखेच्या आत जर झालं नाही, हटवलं नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली या ठिकाणी आमरण उपोषणात बसत आहे। तर झालेल्या सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील एवढंच या ठिकाणी इशारा देतो आणि थांबतो। धन्यवाद। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।